आपण हे दृश्य पाहतोय जुहू चौपाटीच्या कचऱ्याचं साम्राज्य आपण पाहिलं। 3 दिवसांपासून परिस्थिती जैसे थेचे आता अमित साटम जुहू चौपाटीची पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत। आपण हे दृश्य पाहतोय अमित साटम आता जुहू चौपाटीच्या परिसराची पाहणी करण्यासाठी जुहू चौपाटीची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। जिथे लावलाय ना तिकडे इट इज ऑपरेशनल काय मानव काय सिच्युएशन आहे बाबा काय लोक बघून आलो तिकडे इट इज ऑपरेशनल चौपाटीची पाहणी आता होते। आपण हे दृश्य पाहतोय आता आपण लोकशाही मराठीने सलग 3 दिवस या बातमीचा रियालिटी चेक घेतलेला आहे। 3 दिवस आपण ही सातत्याने बातमी दाखवतोय आणि लोकशाही मराठी सलग 3 दिवस रियालिटी चेक घेते। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर आता अमित साटम आपण पाहतोय जुहू चौपाटीवर या परिसराची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। लेकिन ऐसा है इसके पहले इतना कचरा आता था कारण का वही कारण मैं जानने की कोशिश कर रहा हूँ। पहिले कसं छोटा छोटा पाऊस झाल्याच्या नंतर थोडं थोडं ढिलं कसं होणार तसं कसा कचरा आहे 4 दिवसांचा टीव्ही मारून झालं आल्यानंतर थोडा थोडा काय होतं या पावसात थोडा निघणार उद्या निघणार असं ही अशी मशीन किती आहे तुमच्याकडे? हे ट्रॅक्टर आहे 3 ट्रॅक्टर आहे ते बिजली मशीन बघा अशी किती आहे? 2 मशीन आहेत। आधी किती होते? आधी तर 2 होते तेव्हा थोडा मार्केटकडे मध्ये आम्ही हे टेंडर सुरू व्हायच्या अगोदर तेव्हा 3 मशीन वापरली लास्ट इयर ती मशीन पावसाळा सुरू झाल्यानंतर ती दादरची मशीन होती दादरवाल्यांनी परत मागितलं पाठवली मग एक तर मागून घे ना आता काय आता तुम्ही काय मागितलंय मशीनरी त्यात ट्रेनिंग मशीन मागवली 2 ट्रॅक्टर ट्रॉली 2 ट्रॅक्टर ट्रॉली ते कधी येणार आहे तुझं सामान? ट्रॅक्टर ट्रॉली 2 दिवसात एक उद्या एक ट्रेनिंग ती कुठून मागवताय तुम्ही? कोण कॉन्ट्रॅक्टर कोण होता? राम इंजिनिअरिंगचं काम करतो। पण राम इंजिनिअरिंग काय तुम्ही काम दिलंय ते राम इंजिनिअरिंग काय करायचं काम दिलंय? कसलं काम? माझं डिपार्टमेंटली करतोय ना आपण डिपार्टमेंटली ओनली लेबर अच्छा ओनली मशीन आपण विकत घेतलेले हॅलो ओके 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 नाही पण आता ती बघते आता हे जे आहे ना आता ते हाताने करतं आता हाताने करून करून किती काम होणार म्हणजे ते कसं पॉसिबल आहे मला सांग ना तू आता तो तिकडे कचरा बघा आता तो तर मशीननीच काढावा लागेल सगळा कचरा मला सांगा असा सरळ चौपाटीपर्यंत आहे हो मेन चौपाटीला आहे खूप जास्त सर गेल्या महिन्यात आहे ना चौपाटीची लीड कर रहे ना सर चौपाटीला आता जेवढा कचरा आहे ना तो गेल्या महिन्यात तिकडे होता म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आता तिकडे फिरलाय कुठल्या पॉईंटपासून कुठल्या पॉईंटपर्यंत? आता सध्या सिटीजन पासून ते मला वाटतं जेडब्ल्यू सिटीजन अच्छा इकडनं या जेड पर्यंत आणि हा बाजूला काय हा बाजूला इतकं नाही आहे आधी होता कारण जैसे जैसे चेंज होएगा इनोवेटर पे जो आप लोगों ने डंप करवाया वो दरवर्षी एक मला एक सांगा आपल्या इकडची नाल्याची सगळी सिस्टम तर इरल्याला जाते बरोबर आहे इरल्यातच समुद्रात जाते बाकी कुठून जाते समुद्रात हां मग आता इरल्यामध्ये तुमची जर सिस्टम असेल हे कचरा थांबवायची मग कचरा गेला कसा समुद्रात क्या हो हमने खुद देखा अरे बाप सर ऐसा है इधर जाना होता है तो क्लीन हो जाता है वो आज देखा तूने अचानक जाएंगे क्या करते तो तुमको मालूम थोड़ी है अचानक जाएंगे घसघर बंद में भी उन लोगों ने कचरा बाहर निकालते इधर जो क्वांटिटी है पूरा क्लीन था उधर क्वांटिटी इथल्या पंपिंगला आपली सिस्टम लागली आहे ट्रॅक कंपनीला काम करते तर मग इथे कचरा कसा आला तिथेच माहिती घेतो तुझी इंजिनियरची आपल्याकडे ना 5 ट्रिब्युटरी आहे अदर दॅन
गजदर पण येईल त्याच्या बाजून अजून 3 ट्रिब्युटरी. आता नाही ओशन क्लीनअप म्हणून नेदरलँडची एक NGO आहे, त्या NGOने आपल्याकडे अशी परमिशन मागितली. तो नेक्स्ट ईयर केली नेक्स्ट CSR तो त्यांनी आपल्याकडे अशी परमिशन मागितली की आम्ही CSR मध्ये फ्रीमध्ये हे तुम्हाला काय करून देतो आणि हे सगळं हे करतो. आता MCP कडे फाईल आहे, तर आपण काय करू पुढच्या आठवड्यात आधी आता हे जरा बघून झालं का आपण जाऊन ते लवकर क्लिअर करून त्यांना असं सांगू की आम्हाला हे प्रायोरिटीवर हे 3 लावून द्या. कशाला ऑक्टोबर तुम्हाला माझं त्यांच्याशी काय बोलणं झालं, ते म्हणाले ते नेदरलँडचं त्यांनी मला सांगितलं सगळं. तुम्हाला हे पाठवून देतो. मला पाठवते, मी त्यांच्याशी बोलतो. कारण मला आठवतंय आम्ही जेव्हा 2019 मध्ये ट्रान्सफॉर्म लावले होते ना, त्याच्यानंतरची 2-3 वर्ष 22-23 पर्यंत 3-4 वर्ष आहेत ना खूप चांगली गेली. एकदम कमी कचरा यायचा, एकदम कमी कचरा. आता काहीतरी ट्रान्सफॉर्म फुटली आपली सिस्टम वेगळ्याला काम करत नाही, आपली सिस्टम गजदरला काम करत नाही असं वाटतं. गजदर काय आता उधर क्या है? क्या है उधर भी सेम है, पूरा क्लीन करके हम लोग ने कचरा बाहर निकाले है और फिर अभी कचरा हम लोग डिस्पोज करेंगे. हो ना भाई, क्या बोल रहा है? अगर रोज कचरा निकाल के अगर बाहर डाल रहे तो समुद्र में कचरा जा कहाँ से रहा है? तर आता आहे ना 180 टन पर डे प्रमाणे जर बघितलं 100 टन 10 दिवसात जनरेट विच इज अनप्रेसिडेंट. ओनली ऑन बीच. ओनली ऑन बीच 1800 टन कचरा 10 दिवसात काढलाय ब्लू बीच 7 किलोमीटरचा. आता तेच कॅल्क्युलेशन बघत होतो. रोहन नॉर्मली डाऊन आपलं मॅक्सिमम पावसामध्ये 120 होतं आणि इन नॉर्मल केस नॉन मान्सूनमध्ये 80 ते 90 टन पर डे. आणि हे असं पहिल्यांदाच अनप्रेसिडेंटेड वाटतंय आणि त्याचं मेन रिझन आहे हे ट्रिब्युटरीजमधला जो कचरा येतो तो सगळा याच्यामध्येच उसळून राहिला आणि हायटाईडच्या वेळेस तो आपल्याकडे येतोय. आता त्याला एकमेव सोल्युशन म्हणजे आता मशिनरी आता मी असं करतो कुठे गेलं तर ट्रान्सपोर्टची कुठे येतो मानता मैं हो गया ना. अरे लेकिन वो अगर वहाँ पर रोक रहा है तो जा का ट्रिब्युटरी तुम्ही काय म्हणत आपण गजदरबन नाला आहे ना सर, गजदरबन नाल्याच्या जिथे आपण ट्रॅशबूम लावलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त पण 3-4 म्हणत होतो ना, कारण काय फ्लो आहे जे लावलंय ना आणि एरिया पण असं आहे का? हा सेम थिंग त्याला लागून आहे. असे आणि त्या टोटल ट्रिब्युटरीमध्ये तुम्हाला काहीच व्हॉट्सअप नाही. केला 9 लोकेशन आहेत असे. 9 मधले माहीम क्रीक वगैरे ते बाकीचे सोडून द्या, आपले कामाचे 4 त्या 4 लोकेशनला जरी आपण उद्या त्यांना बोलवलं आणि ते लोक स्वतःहून परस्यू करत आहेत की आम्हाला करू द्या, आम्हाला परमिशन द्या म्हणून हे करतायत. नेदरलँडची कंपनीचं नाव काय? ओशन क्लीनअप मी तुम्हाला पाठवून ओशन क्लीन. ओशन क्लीनअपचं प्रपोजल आहे 9 लोकेशनला आहे. त्यांना जर आपण बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं आम्हाला एक तरी ड्राय स्पेलमध्ये करून द्या 2 मी साहेब ब्लू बीचला आलेलो आहे, ब्लू बीचला आलेलो आहे. तर ते काय नेदरलँडची कंपनी तुमची म्हटली ना आपल्याला CSR मध्ये लवकर याच्या करून टाका नसं आहे ती फाईल. हां पण आता इमिजिएटली ते जे करू शकतात ते करू दे ना त्यांना. मग पण मला एक सांगा, आपल्याला ते सगळं फुकट करून देतात मग आपल्याला पैसे का खर्च करायचे? मला अच्छा आपल्याला तो हां नाही 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 आपल्याला इमिजिएट सोल्युशन पाहिजे. मानस काय करू आपण 5 वेगळे ठीक आहे ठीक आहे. पण मग जे काय असेल ते लवकर करा साहेब, बिकॉज देर इज टू मच प्रेशर ऑन वेगळे इंडिपेंडेंट कचरा हे काय म्हणतात सर ते म्हणाले त्यांनी काहीतरी टाइमलाईन दिलेले आहे.